डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करते आणि माझे शिवगुरु सुनील काकांना साष्टांग नमस्कार करून आजचे चिंतन मांडण्याचा प्रयत्न करते. आपण गीतेच्या 17व्या अध्यायाबद्दल बोलण्याचं मला सांगितलेलं आहे. प्रत्यक्ष रेखा ताई साखळे आपलं ऑडिओ बंद करा. गीता म्हणजे प्रत्यक्ष भगवंताच्या श्रीमुखातून वदली केलेली आहे आणि भगवंताची ही वाङ्मयीन मूर्तीच आहे. प्रत्येक शब्दामध्ये ते प्रत्येक शब्द गीतेचा म्हणजे भगवंताचं हृदय आहे आणि तो प्रत्येक शब्द आपण आपल्या हृदयामध्ये कोरून ठेवला तर त्या प्रत्येक शब्दातून किंवा प्रत्येक श्लोकातून आपण आपली जीवनाची घडी छान बसवून आपलं जीवन शांती, समाधान आणि तृप्तीचं बनवू शकतो. किंवा अशी आपली या अभ्यासाने श्रीमद भगवद्गीतेच्या अभ्यासाने आपण आपल्या 80 पदापर्यंत पोहोचण्याचं आणि जर आपण या अभ्यासाने बरोबर कार्यरत राहिलो की आपण आपला अभ्यास बरोबर केला तर श्री गुरु कृपेने आपल्याला 80 पद प्राप्त होण्याला वेळ लागणार नाही. असा हा गीतेचा अभ्यास आहे. आपण आपली शांती, समाधान आणि तृप्ती टिकवून ठेवण्यासाठी हा अभ्यास आपल्याला सामर्थ्य देणारा आहे, पूर्ण आपल्याला मदत करणारा आहे. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की गीतेमध्ये पहिल्या 6 अध्यायामध्ये कर्म म्हणजे यज्ञ, दान, तप वगैरे कशी करावी, किती करावी आणि कुठवर करावी हे सगळं आणि ते करताना माझी वर्तणूक कशी असावी हे यात सांगितलेलं आहे. म्हणजेच माझी वर्तणूक सांख्य बुद्धीने असावी आणि निष्काम बुद्धीने मी करावी. म्हणजेच आणि एक मिथ्यत्व टिकवून ठेवावं. जगन मिथ्यत्व म्हणजे उमा कहू मैं अनुभव अपना जग हरी उमा कहू मैं अनुभव अपना सतहरी भजन जगत सब सपना. अशा रीतीने आपण मिथ्यत्व भावनाने जर ह्या अभ्यासाकडे म्हणजेच यज्ञ, दान, तप हे करत राहिलं तर दुसऱ्या 6 अध्यायामध्ये सांगितलं आहे की ह्या कर्मयोगे मला माझ्या कल्याणाप्रत तो नेणार आहे. म्हणजेच पुढील 6 अभ्यासाने मी ईश्वरांच्या आणि श्री गुरूंच्या आज्ञेत मी राहावं आणि म्हणजेच मला ज्ञानोत्तर भक्ती प्राप्त होईल, म्हणजेच चित्ताची शांती प्राप्त होईल. आणि तिसऱ्या 6 अध्यायामध्ये ज्ञानोत्तर भक्तीने आणि अहंकाराच्या नाशाने आणि त्यानंतर श्री गुरु कृपा पावते आणि नंतर श्री गुरु कृपेने मी तत्पदाशी एकरूप होण्यासाठी तयार होते किंवा होते म्हणावं. हा तत्पदाच्या वाच्यार्थाने जो ईश्वर आहे आणि लक्षार्थाने जो ब्रह्म आहे असा 80 पदाचा अनुभवाला मी जोडला जातो असं म्हटलं तरी चालेल. म्हणजेच चित्ताचा चैतन्यात लय आणि मी ब्रह्म आहे हा अनुभव श्री गुरु कृपेने येतो. अनुग्रहकाली तत्वमसी असा आणि तू ब्रह्म आहेस असा श्री गुरूंनी उपदेश केलेला होता. पण तत्वम असी तू ब्रह्म आहेस हा अनुभव घेण्यासाठी मला गीतेचा अभ्यास फार पुरुषार्थ करून म्हणजे लक्ष देऊन करावा लागेल आणि तेव्हा श्री गुरु कृपा होते आणि मी अनुभव रूपतेला पावतो. म्हणजे जो त्यांनी मला उपदेश केला होता त्याचा अनुभव मी या अभ्यासाने घेऊ शकते. म्हणजे त्यासाठी कर्त्या जीवाने करवित्या ईश्वराच्या आज्ञेत राहून मी ब्रह्म आहे हा अनुभव घ्यायचा आणि तिथंच स्थिर व्हायचं. असं जर या 80 पदाचा अनुभव घेण्यासाठी आम्हाला तत्वमसी थोडं म्हणजे ज्याचा अनुभव घ्यायचा आहे ते थोडं समजलं पाहिजे ना. आणि ते समजून घेण्यासाठी आपण बघूया या 80 पदाचा म्हणजेच तत्वम असी. त्वम म्हणजेच जीव आणि तद म्हणजे ब्रह्माशी एकरूप होतो आणि म्हणजेच तत्पद तत्पदाशी एक झालं आणि म्हणजेच ते मग लक्षात आलं. जेव्हा ते एक झालं ना तेव्हा लक्षात आलं की त्वम पद लक्ष आत्मा आणि तत्पद लक्ष ब्रह्म दोघांमध्ये
अभेदत्व आहे, मुख्य समाधानीकरण आहे. आत्मा म्हणजेच ब्रह्म आणि ब्रह्म म्हणजेच आत्मा, हे नंतर तेव्हा कळलं. आणि त्वम पद वाच्य बदलतं, तत्पद वाच्य पण बदलतं, पण त्वम पद लक्ष आणि तत्पद लक्ष एकच आहे. आणि तत्पद पदाला त्वम पद म्हणा, तत्पद जेव्हा तत्पदाशी एकरूप होतं, त्यानंतर तत्पदाला तत् म्हणणाराही कोणी शिल्लक राहत नाही आणि तो असी रूपाने मात्र असतो. आणि म्हणजेच त्वम आणि तत् दोघही पद संपले, उरलं तेवढं एक असी पद उरले. आणि असी पद सुद्धा म्हणणारा कोणी उरलेलं नाही, तो मी आहे. त्यासाठी ह्या पदाच्या अर्थाचा समन्वय लावून घेतला पाहिजे. आणि त्यानंतर हे पद कशासाठी योजले आहे हे समजावून घेतलं की स्वरूपाच्या ज्ञानापर्यंत पोहोचता आलं तर तत्वमसी कळलं. नाहीतर अर्धवट कुठंतरी माझं चुकत आहे असं आपण समजायचं. ज्ञानविहितम सर्व मतेन मुक्तीन भजती जन्मशतेन. आताच आपण भजगोविंदांचा आचार्यांचा भजगोविंदांचा अभ्यास केलेला आहे. त्यांनी सुद्धा हेच म्हटलं आहे, ज्ञानाशिवाय मोक्षासाठी ज्ञानाशिवाय कोणताही अन्य साधन नाही. परमपूज्य डॉक्टर काका सुद्धा कठोपनिषदामध्ये म्हणतात, आत्मा मीची तो आहे ऐसे आपणच आपण पाहते पाहे, जाणीता जाणणे आहे शोक रहिता. आणि गीता सुद्धा म्हणते, वीतराग भय क्रोध स्थिती धीरमध्ये उच्चते, दुखेष्णो द्विगमना सुखेष्णो विगत स्पृहा. आणि हे सगळं समजण्यासाठी किंवा पाहण्यासाठी इतके समाहित चित्त वरी गुरु वरद हस्त, त्याची आत्मज्ञाने प्राप्त आत्मा होय. जर श्री गुरूंचा वरद हस्त शिरीवर नसेल, आपल्या डोक्यावर नसेल, तर हे आत्मज्ञान होणं शक्य नाही. म्हणून आत्मज्ञानासाठी मी हे पौरुषत्व करावं, म्हणजे गीतेचा अभ्यास करावा, हे सगळं जाणून घ्यावं. आणि तेव्हा श्री गुरूंची कृपा होऊन मला आत्मतत्वाचं जाणीव होते किंवा प्राप्त होते. अशी पदाला मी प्राप्त होतो असा. आणि असा अनुभव घेण्यासाठी, म्हणजे ह्या असी पदाचा अनुभव घेण्यासाठी रज आणि तमाला खाली करून सत्वगुणाची जोपासनाच करावी लागते. सात्विक श्रद्धा हीच एकमेव साधन सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी आहार, यज्ञ, तप, दान ही सर्व कर्म सात्विकच असावी असा भगवंताचा या अध्यायामध्ये आग्रह आहे. आणि आपण असी पदाकडे नेणारा आणि मदतरूप होणारा हा 17वा अध्याय आहे. आणि तो आपण आपला अभ्यास केल्याने तो थोडक्यात आपण बघूया. आपण सगळे श्रेष्ठ आणि उच्च सगळे अभ्यासू साधक आहात. आपल्या सगळ्यांना मी चुकले, सगळ्यांना नमस्कार करण्याचं विसरून गेले, घाबरले थोडेसे. श्री गुरूंना नमस्कार करते, डॉक्टर काकांना नमस्कार केला, पण आपण सगळे श्रेष्ठ साधक, आपल्या सगळ्यांना हा अभ्यास माहीतच आहे. पण तरीही आणि ह्या 17व्या अध्यायाचा आपण अभ्यास थोडक्यात म्हणजे अधिकारवाणीतून ऐकलेलाच आहे, श्री गुरुमुखातून आपण हा अध्याय ऐकलेला आहे. तरी सुद्धा त्यांनी जे शिकवलं त्यातलं मला काय कळलं हे सांगण्याचा प्रयत्न करते. तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तो कर्म कर्तुं मेधस्सि. एवढं सांगितल्यानंतरही या अध्यायामध्ये अर्जुन एक मार्मिक प्रश्न विचारतो, व्यवहारार्थ प्रश्न विचारतो आणि म्हणतो की ये शास्त्र विधी नृत्सिज्य यजन्ते श्रद्धेन्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्व माहो रजस्तम. म्हणजे हे कृष्ण, जे लोक शास्त्रविधी पाळू शकत नाही पण श्रद्धेने युक्त होऊन देवादिकांचे पूजन वगैरे करतात, मग त्यांची श्रद्धा सात्विक, राजस की तामस. खरं पाहिलं तर म्हणजे
हा जो साधक आहे किंवा पूजा करणारा आहे त्याला श्रद्धा नाही असं अजिबात नाहीये. श्रद्धा तर आहे, पण कोणत्या का अडचणीने म्हणा की कोणत्या का कारणाने म्हणा तो शास्त्राशी जोडला गेला नाही, त्याला शास्त्र माहीत पडलं नाही. कोणत्या कारणाने हे आपण नाही सांगू शकत, पण त्याला शास्त्राच्या विधीने कळलं नाही आणि तरी तो पूजा वगैरे हे सगळं कर्म तर करतच आहे, यजन करतेच आहे. आणि म्हणजे तो करते तर कसा ऐक्यू किंवा बघून किंवा संस्कारानुरूप किंवा आपल्या घरामध्ये चालू असलेल्या आचार परंपरेनुरूप तो करते आहे, पण शास्त्राविहित नाही. मग अशा साधकाची किंवा अशा भक्ताची निष्ठा सात्विक, राजस की तामस आहे हे भगवंता तू मला सांग. आणि आपल्यासारख्यांना असं वाटेल की सर्वसामान्य आपल्याला असं वाटेल की भगवंत केवळ श्रद्धेने भागणार नाही, शास्त्र सोडून चालणार नाही, शास्त्राचेच अनुकरण केलं पाहिजे असं सांगेल. किंवा असंही सांगेल की ठीक आहे, श्रद्धा तर आहे ना, ठीक आहे, पुढे आहे, शास्त्र नाही कळले तरी चालेल, शास्त्र सोडून दिले तरी चालेल. पण ह्या उलट भगवंत उत्तर कोणतंही यातलं उत्तर न देता भगवंत म्हणतात त्रिविधा भवती श्रद्धा देही नामसा स्वभाव जा सात्वकी राजसी चैव तामसी चेती तामशम. हेच आपण आता ह्या अध्यायाचं सुरुवात इथूनच झालेली आहे. म्हणजे ह्या अध्यायात अर्जुनाच्या या प्रश्नाचं उत्तर भगवंताने दिलेलं आहे, ते आपण विस्ताराने बघूया. भगवंताने या पूर्वी गुणत्रय विभाग योग 14व्या अध्यायामध्ये 3 गुणांचा तपशील सांगितला आहे आणि विस्ताराने सांगितला. आणि पुन्हा आपल्याला याच माध्यमातून कर्म, यज्ञ, दान, तप करीत असताना अंतःकरणानुसारी ती आपली 3 प्रकारची म्हणजेच सात्विकी, राजसी की तामसी श्रद्धा कशी असते ही सांगत आहेत. आणि सत्वगुणाच्याच मदतीने तमला तत्शी जोडण्याचा म्हणजे असी पदाला जोडण्याचा हा अध्याय मदत करणार आहे असं भगवंताचं असं डॉक्टर काका याच्यात म्हणतात. आणि गुणातीत झाल्यानंतर पुन्हा आपल्याला 3 गुणांच्या अनुसंधानाने श्रद्धा, कर्म कशी करायची हे सविस्तर यातून आपल्याला अभ्यास करायचा आहे. अर्जुनाला तर सगळं माहित आहे, असं नाही आहे की अर्जुनाला काय माहित नाही, शास्त्रविधी वगैरे सगळं त्याला माहित आहे. पण मी हे करायचं आहे, आपल्याला हा अभ्यास करून हे असी पदापर्यंत पोहोचले. आणि ह्या अभ्यासाने मी कुठवर आहे किंवा कोठे पोचलेला आहे, माझी सात्विकी आहे, राजसी आहे की तामसी श्रद्धा आहे, ह्याने आपल्याला आपलं कळते. आणि मी कुठे आहे हे आपल्याला आपलं पाहता येते. आपला सत्वगुण कायम वर राहील, त्यातून ही मोक्षाची प्राप्ती किंवा असी पदाचा अनुभव येईल असा ह्यासाठीच हे सगळे प्रयत्न आहेत. म्हणजे मी जर तमगुणात असेल तर ह्या अभ्यासाने मी राजसमध्ये जाईल, राजसाने मी सत्वगुणात जाईल आणि सत्वगुणातून शुद्ध सत्वात जाऊन असी पदाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करेल. पण मला मी कुठं आहे हे मला कळलं पाहिजे, त्यानंतर आपण पुढची वाटचाल करू शकतो. आणि त्यासाठी ही सगळी श्रेष्ठ मंडळी आहेत. भगवंतांनी ह्या श्लोकाद्वारे आपल्याला सांगितलं आहे, डॉक्टर काकांनी पण पुष्कळ समजावून सांगितलेलं आहे, त्यांचे सगळे ऍप आपल्याला उपलब्ध आहेतच. आणि सुनील दादांनी सुद्धा आपल्याला विस्ताराने सगळं सांगितलेलं आहे. आणि त्यांनी मार्गदर्शन करून सगळं विस्ताराने मार्गदर्शन करून बोट धरून आपल्याला हे सगळं केलेलं आहे. पण ते करणं आता मला आहे, त्या मार्गावर चालणं त्याला करावं लागते. आणि श्रद्धात्रय विभाग योग याचं नाव आहे. म्हणजे 3 गुणानुसारी जी श्रद्धा असते त्यातील सात्विक श्रद्धा सतत वर ठेवून मला योग साधायचा आहे. आणि म्हणजे योग कोणता, तर तो जीव ब्रह्म ऐक्याचा योग. आणि तो कसा साधायचा हे या अध्यायामध्ये भगवंताने स्पष्ट सांगितलेलं. या अध्यायात भगवंताने आपल्या सगळ्यांना एक निष्कर्ष सांगून टाकला आहे की प्रत्येक माणसामध्ये श्रद्धा तर असतेच, श्रद्धा नसलेला एकही माणूस नाहीच आहे. एक तर भगवंत आहे असं तरी म्हणेल आणि भगवंत नाही आहे असं तरी म्हणेल, ही सुद्धा एक श्रद्धाच आहे. पण
फक्त ही श्रद्धा तामसी आहे, राजसी आहे की सात्विकी आहे, ही कोणत्या तरी पद्धतीने ती प्रगट होत असते. म्हणून भगवंतांनी हिला स्वभावजा म्हणजे ही स्वभावताच प्रकट होणारी आहे. जे पूर्वी आपण भगवंतांनी तिला स्वभावजा का म्हटलं आहे की ही स्वयंसिद्ध आहे. म्हणजे पूर्वी आपल्या अनंत जन्माने जे केलेले संचित कर्म असतात, त्यामुळे त्या कर्माच्या संस्काराने त्या गुणांनी आपल्याला हे कर्म करायला भाग पडतात आणि ती कर्म आपल्याला त्या गुणांचे कर्म ते करून घेतात. म्हणून श्रद्धा तर आहे, पण कोणती आहे ही आपल्याला सत्वगुणाने सत्वगुण टिकवून ठेवण्यासाठी हा अभ्यास करायचा आहे. आणि उदाहरणार्थ जर आपण श्रद्धा आहे असं म्हटलं तर ती तामस आहे, राजस आहे की सात्विक आहे, अशा प्रकारे ती नेहमी सात्विकाकडे नेणारी असावी. अशा प्रकारे आपण तिथं वाटचाल करण्यासाठी हा अध्याय आपल्याला मदत करणार आहे. उदाहरणार्थ देव आहे असे म्हणणं जसं हे आहे, आणि देवाची पूजा करणं ही सुद्धा श्रद्धा. अशा प्रकारे आपण आपलं बघावं की माझी श्रद्धा कशी आहे. नुसंधियांची श्रद्धा झोपो पहासी परंपरा तरी तैसे ही प्रभुता सोपो हो पोहे नव्हे. मागविनी म्हणते केवळ श्रद्धेच्या बळावर परमपदाची प्राप्ती करून घेईल असे जर तुला वाटत असेल तर हे अर्जुना एवढं सोपं नाही. श्रद्धेचा विकास करायचा असेल तर सात्विक श्रद्धाच अपेक्षित आहे. आणि मी श्रद्धावंत आहे हे सुद्धा नंतर मग सोडून द्यायचं. कारण काय होते, आपण हे साधकाला इथं फार विवेक जागा ठेवावा लागतो. नाहीतर स्वतःवर आपण मी श्रद्धावंत आहे आणि असा अहंकार किंवा अभिमान येऊन जातो आणि तिथं आपलं वाटचाल खुंटते परमार्थ मार्गाची, आणि आपणच आपल्याला मोठेपणा देऊन देतो आणि तिथं आपल्या श्रद्धेला मग असं होता कामा नये. म्हणून हे श्रद्धाच्या आधाराने मला जीव ब्रह्म ऐक्यापर्यंत पोहोचायचं आहे. आणि नंतर जिने ही सात्विक श्रद्धा सांभाळून ठेवली ती बुद्धी, आणि जिने ती ही सात्विक श्रद्धा दोन्हीही मग निवृत्त झाल्या पाहिजे. पण जोपर्यंत जीव ब्रह्म ऐक्य होत नाही तोपर्यंत मला पक्क हे सात्विक श्रद्धा सांभाळून ठेवायचीच आहे. आणि हे साधन मी साधक आणि हे सात्विक श्रद्धा हे साधन, आणि मला साध्यापर्यंत म्हणजे जीव ब्रह्म ऐक्यापर्यंत मला पोहोचायचं आहे. आणि अशा रीतीने परमार्थात मी यासाठी असंतुष्ट असावं आणि व्यवहारामध्ये संतुष्ट असावं. जर मी व्यवहारात संतुष्ट असेल तरच परमार्थात मी असंतुष्ट राहू शकते. आणि सगुणाची उपासना षोडशोपचार युक्ताने करायची आणि निर्गुणाची उपासना तो मी आहे अशा चिंतनाने करायची. सर आ रहे हैं बिल बनाने. सात्विक श्रद्धावंतांची लक्षणं सांगताना भगवंत म्हणतात की देवाचे यजन, सात्विक उपासना, शास्त्र शुद्ध उपासना करण्याकडे मी नेहमी प्रवृत्त असावे. आणि त्यासाठी भगवंत म्हणतात की शास्त्रात सांगितली आहे तशीच ती उपासना झाली पाहिजे, एकतर ती आणि निष्काम झाली पाहिजे, आणि त्या उपासनेवर माझं प्रेम असावं आणि त्या उपास्य देवतेचं मला ज्ञान झालं पाहिजे. तिथे चालायचं आहे विमानतळावर. थोडक्यात उपास्य देवतेबद्दल एकतर मला प्रेम व्हावं, म्हणजे सगुणाची पूजा, सगुणाची उपासना, त्यामुळे प्रेम वाढते. आणि त्या उपास्य देवतेचे मला ज्ञान झालं की मग निर्गुणाकडे माझी वाटचाल होते. ते ज्ञान होणं म्हणजेच निर्गुणाकडे वाटचाल आहे. आणि परमपूज्य काका यासाठी जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर जर मी माझे उपास्य देवता श्रीराम असेल आणि मी जर श्रीरामाची उपासना करत असेल तर माझी 100% त्याच्यावर प्रेम असावं. आणि ते प्रेम त्या प्रेमाने आणि उपासनेने मग अंतःकरण द्रवीभूत होते आणि त्या देवतेच्या आकारात ते होऊन जाते. म्हणजे ते द्रवीभूत झालेलं अंतःकरण त्या देवतेच्या आकाराचं होऊन जाते. म्हणजे हेच जीव ब्रह्म ऐक्याचं लक्षण आहे.
आणि असं आपण जीव ब्रह्म ऐक्य होऊन जातो. आणि अशा उपासनेने म्हणजेच सगुणाच्या आधारे निर्गुण पाहिजे मिळते. पहिले सगुणाने म्हणजेच सगुणाची उपासना षोडशोपचार उपचाराने युक्त अशी छान करायची आणि मग तोच मी आहे याचे चिंतन करत राहायचं. कारण आपण सगुणाच्या जवळ दिवसभर नाही बसू शकत, पण त्या चिंतनात राहू शकतो आणि त्या चिंतनात आपण राहायचं. आणि मग ते अंतःकरण जेव्हा द्रवीभूत होते तेव्हा त्या देवतेच्या आकाराचं ते होऊन जाते. आता आपण सात्विक श्रद्धा बघितली, राजसी आणि तामसी बघूया. राजसी पुरुष ने यक्ष राक्षस आणि तामसी पुरुष प्रेत आणि भूत पिशाचांची उपासना करीत असतात. यजंते सात्विका देवान यक्ष रक्षांशी राजसा. म्हणजेच रजोगुणी पुरुष असतो ना, त्याची उपासना म्हणजे वासनापूर्तीसाठीच असते. ज्या देवतेची तो उपासना करतो तो देव असा प्रगट व्हावा आणि त्यांनी म्हणावं वर माग वत्सा, असं काहीतरी व्हावं आणि त्या देवतेकडून त्यांनी आपले वासनापूर्तीचे सगळं मागून घ्यावं आणि आपल्या वासनापूर्ती म्हणजे हा झाला रजोगुणी. पण माझं कल्याण व्हावं, माझं काहीतरी चांगलं म्हणजे कल्याणाचा मार्ग मला मिळावा, वेदांत विचारानुसारही मी वागावं असा विचार त्याच्या मनात येत नाही. हे फार ह्या विचारांच्या घड्या आपणच आपल्याला बसवून घ्याव्या लागतात. आणि अशा विचारानुसार जर आपण अभ्यासामध्ये पुढे पुढे गेलं तर आपण आपलं कल्याणाकडे पाहू शकतो. आणि तमोगुणी माणूस तर अगदी म्हणजे उपासना म्हणजे हा दंभामध्ये आणि अहंकारामध्ये करत असल्यामुळे आणि एकदम आसक्तीजनित आणि स्वतःच्या बलाने आसक्तीने तो अन्य सगळ्या प्राण्यांना त्रास देईल किंवा शरीराला स्वतःच्या पीडा सुद्धा देईल आणि हे तप करेल म्हणजे भानामती वगैरे. आणि विकृत श्रद्धा ज्याच्या वाऱ्याला सुद्धा उभं राहू नये असे तो करत असतो. ह्याच्यापेक्षा तर अशा विकृत श्रद्धेला बळी पडण्यापेक्षा तर अदले नदलेलं भगवंताजवळ मागून घेतलेलं परवडते. पण इकडे जाऊ नये, जिकरीला सुद्धा येऊ शकतो पण ही श्रद्धा म्हणजे अशी विकृत श्रद्धा नको माणसाला. आणि त्यामुळे भगवंतही अशा याला झिडकारत नाही. कारण भगवंत चतुर्विधा भजते माम, चारही माझेच भक्त आहेत असं तो म्हणतो. कारण पण ज्ञानी भक्त मला फार आवडतो. ह्याला भक्तांना अशा या मागणाऱ्या भक्ताला झिडकारलं नाही आहे भगवंताने, पण मला ज्ञानी भक्त आवडतो. म्हणजे झिडकारलं नाही पण जवळही घेतलं नाही हे आपण लक्षात ठेवायला हवं. आणि अशा रीतीने कारण तो झिडकारत का नाही, त्याचं ब्रीदच आहे नमे भक्त कर्णशती. अशा रीतीने आपण श्रद्धा बघितली. आता थोडस आहाराबद्दल बघूया. आहाराबद्दल सांगताना भगवंत म्हणतात साधनेला अनुकूल जाण्यासाठी आहार विहार सगळं आपलं सात्विकच असावं हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणजेच आहार विहार आणि हे आपल्याला आहार म्हणजे फक्त जेवणापुरतच माहित आहे, तर माझा विहार, माझी संगती, माझं दृश्य बघणं, माझं ऐकणं हे सगळं यामध्ये अनुस्यूत आहे. म्हणजे प्रत्येक अवयवाचा आहार इथं अनुस्यूत आहे आणि तो आपण योग्य म्हणजे सत्वगुणाचा दिला तर सत्वगुण वाढीस लागायला मदत होते. आणि शरीराचा नियम आहे की त्याला लाडात ठेवा, की त्याला तक्या लोड्यामध्ये ठेवा, की सुखात ठेवा, की अजून कशातही ठेवा. पण जर तो जाणार आहे तेव्हा तो जाणारच आहे, पण तो जाण्यापूर्वी त्याच्याकडून काम वसूल करून घ्यायचं आहे. म्हणजेच आपल्याला ते साधनेचे काम त्याच्याकडून काढून घ्यायचं आहे. आणि म्हणून ते साधनेचे काम काढून घेण्यासाठी त्याला सात्विक आहार द्यायचा, सात्विक विहार द्यायचा आणि आपलं काम सर्वतोपरी काढून घ्यायचं आणि त्यासाठी सत्वगुणाचं जतन करायचं. माऊली म्हणते जसा आहार असेल ना तसेच अंतःकरणाचे भाव पुष्ट होत असतात. म्हणजे सात्विक आहार रसाने सत्वगुणाची वाढ होते
आणि राजसी तामसी आहाराच्या रसाने सेवन केल्याने ते गुण म्हणजे वाढीला लागतात. म्हणून जेवणाबद्दल आपण किती जागरूक राहायला पाहिजे याची आपल्याला कल्पना येते. समर्थ सुद्धा यासाठी शिकवण देतात. जनी भोजनी नाम त्याचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे, हरी चिंतने अन्न सेवित जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. अशा रीतीने सात्विक आहाराबद्दल मार्गदर्शन करताना परमपूज्य डॉक्टर काका म्हणतात की साधकांचे भोजन साधे, ताजे आणि गरम असावे. त्या भोजनातून रस योग्य प्रमाणात मिळावे. रस म्हणजे स्वाद इथं अपेक्षित नाही आहे. त्या भोजनातून रस मिळावा, त्यातून आपले आयुष्य वाढेल, आपलं सत्व वाढेल, आपलं बळ वाढेल आणि आरोग्य वाढेल असं ते असतं. आणि अन्न घशाशी येऊ नये आणि ते पोट जड होऊ नये असं आपण लक्ष ठेवावं. आणि अन्न घशाशी केव्हा येते? जर आपल्या जेवण करताना आपल्या समोर मोबाईल असेल आणि टीव्ही असेल तर किती आतमध्ये जात आहे याचं भान राहत नाही. आणि त्यामुळे आपण जेवण करताना आपल्या समोर मोबाईल आणि टीव्ही नसावं. प्रसन्न वातावरणात आणि स्वच्छ जागेमध्ये भोजन करावं. जेवताना वादविवाद नसावा, प्रसन्न वातावरण असावं आणि अशा आहाराला सात्विक आहार म्हटलं आहे. आहार साधकाने खारट, तुरट, तिखट, आंबट ह्या आहाराला राजस आहार म्हटलं आहे. आणि शिळा अशा आहाराला तामसी आहार म्हटलं गेलेला आहे. आहाराबद्दल आणि असं सांगितलेलं आहे. आणि विहाराबद्दल मन विचलित करणाऱ्या कोणत्याही गोष्टी साधकाने पाहू नये. अजिबात मोबाईलवर सुद्धा पाहू नये आणि ऐकू नये असं यामध्ये सांगण्याचा प्रयत्न आहे. म्हणजेच आता आपण यज्ञाकडे वळूया. यज्ञ हे सात्विकच असावे, अफलाकांक्षी म्हणजेच फळाची अपेक्षा न करता सुद्धा तितक्याच धैर्याने उत्साहाने काम करणे, पण ते शास्त्रानुसारी असावे. म्हणजे आपल्याला असं वाटते की यज्ञ म्हटलं की तो यज्ञ कुंड असेल आणि स्वाहा स्वाहा काहीतरी सुरू असेल, असा यज्ञ आपल्याला इथे अपेक्षित नाही आहे. त्याचा दुसरा पदर इथे समजावून सांगितलेला आहे. आणि तो म्हणजे की यज्ञ करताना म्हणजेच माझ्या व्यवस्थित जो प्रकल्प हातात घेतला आहे की समजा मला श्री गुरुंनी दासबोधाचा अभ्यास दिलेला आहे, तो अभ्यास पूर्ण मांडणी करून छान तो तडीस नेण्यासाठी तो मी सत्वगुणाचा मी जोपासना करून जोपर्यंत तो समाज मला समजत नाही तोपर्यंत पुढे जायचंच नाही. आणि पूर्ण तो समजला की मग त्याच्या जे समजलं आहे तसं ते विचार आणि तसं ते वागल्याचा मी प्रयत्न करायचा. म्हणजेच विचारांचं सातत्य ह्या प्रमाणात किती जपलं पाहिजे हे इथं लक्षात ठेवलं पाहिजे. या हिशोबाने विचारांचं सातत्य जपलं पाहिजे. आणि मी जर दासबोधामध्ये काय करायचं आणि काय करू नको हे सुद्धा शिकवलेलं आहे. आणि मी अशा रीतीने दासबोधाचा अभ्यास केलेला आहे. पण पूर्वजन्मीच्या संस्कारानुसार वाईट विचार तर येतीलच. असा वाईट विचार येईल तेव्हा मला जो हा अभ्यासाचा विचार आहे तो मला तिथं देता येईल आणि ह्या वाईट विचारांचं मला दाबून ठेवता येईल किंवा त्याचं नायनाट करता येईल. असा विचार जेव्हा मी चांगला शास्त्रानुसारी विचार मी जेव्हा कार्यान्वित करतो आणि त्या वाईट विचाराला येऊ देत नाही, म्हणजेच आम्हा नित्य युद्धाचा प्रसंग जे आपण म्हणतो इथं त्या वाईट विचाराला कार्यान्वित न होऊ देणे हे याच्यातलं महत्वाचं आहे. आणि असं जेव्हा करतो म्हणजेच कबीर इथे म्हणतात, मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर, नाही खिची कमान तो कहाँ से लगेगा तीर. म्हणजे वाईट कर्मापासून मी इथं अशा अभ्यासाने मी वाचतो. आणि अशा म्हणजे त्या वाईट विचारांचा मुकाबला करण्याचं मला सामर्थ्य येते. असा सात्विक यज्ञ याला म्हटलेला आहे.
आणि राजसी यज्ञ म्हणजे तो धैर्याने, राजसी पुरुष काय करतो, धैर्याने सुरू करतो आणि हळूहळू हळूहळू सुरू असताना त्याचं धैर्य गळून पडतो, त्याचा उत्साह कमी होत जातो आणि त्याचं चित्त विचलित होत जाते आणि ते चंचल झालेले चित्त अभ्यास बंद पडून जातो. डॉक्टर काका याला आरंभशूर असं म्हणतात. कारण आरंभ तो फार जोमाने करतो तो, पण पूर्णतेला त्याचा प्रकल्प जात नाही. असं असताना आणि तामसी तर तप वगैरे काही करतच नाही, यज्ञ करतच नाही, त्यामुळे त्याच्या बाबतीत तर बोलणंच नको. तो विधीकडे दुर्लक्ष करून जर असा यज्ञ केला गेला तर तो राजसी यज्ञ म्हटला जातो. आणि त्यासाठी मला नेहमी श्रवण आणि मनन, जर मी मग आपल्याला अशा रीतीने अभ्यासात असलो की आपल्याला कुळधर्म, कुळाचार वगैरे उपासना आपल्या राहतील आणि ते मी निष्काम भावनेने करेन. आणि अशा रीतीने मी निष्काम भावनेने करेन आणि शास्त्रानुसारी करेन. म्हणजेच ते सांगितलं आहे तसं निरपेक्ष भावाने कुळधर्म तेच राहतील, कुळाचार्य तेच राहतील, पण निष्काम भावनेने आणि शास्त्र शुद्ध केल्यामुळे मला चित्ताची शांती हे त्याचं फळ तो देऊन जातो किंवा मला ते मिळतेच. आणि त्यासाठी मला सतत श्रवण म्हणजे श्री गुरु चरणाशी मला असलंच पाहिजे. माऊली म्हणते, समर्थ म्हणतात, श्रवण आणि मनन निज ध्यासे समाधान, शुद्ध झाले आत्मज्ञान तो सत्वगुण. यासाठी मला नेहमी सत्वगुण टिकवून ठेवावा लागेल आणि तो मी ठेवला पाहिजे. सत्वगुणाची जोपासना करणं हेच प्रत्येक कर्मातून भगवंत सांगत आहे. प्रत्येक कर्म माझं सत्वगुणातूनच झालं पाहिजे. आता आपण तप बघूया. तप म्हणजे देव, ब्राह्मण, गुरु, बुद्धिमान म्हणजे ज्ञानी लोक सर्वांचे पूजन. ते कसं, शौच म्हणजे पवित्रता, आर्जव म्हणजे सरळता, ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्मणीच्या अति ते ब्रह्मचारी, अहिंसा म्हणजे मनाने किंवा वाणीने सुद्धा कोणाला दुखवायचं नाही आणि प्रिय हितकारी असंच बोलायचं. हे सगळे वाणीचे तप सांगितलेले आहे. आणि ह्या बरोबर भगवंताने स्वाध्याय आणि स्वरूपाच्या अभ्यासाला आणि नामस्मरणाला सुद्धा वाणीचे तपच म्हटलेलं आहे. मुखी राम त्या काम बांधू शकेना, गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना. अशा रीतीने मानस तप सांगताना भगवंत म्हणतात की स्थिरता, आत्मनिग्रह, काम क्रोधादी दोष म्हणजे सौम्यत्व, हे अखंड प्रसन्नता म्हणजे मन प्रसाद प्राप्त होणे. प्रसन्नता ही भगवंताची देणच आहे. आणि कारण स्वरूपता, मूलता मी प्रसन्नच आहे आणि स्वभावात आनंद राहणे हा माझा गुणच आहे. पण प्रसन्नता हा स्थायी भाव असल्याने तरी सुद्धा तो काही कारणाने तो जर बिघडला असेल, त्याची पुनर्प्राप्ती करून घेण्यासाठी आणि शुद्ध आणि शांतता टिकवण्यासाठी सत्वगुणाची जोपासना करायची, म्हणजे नित्य प्राप्ताची प्राप्ती ती पूर्ण मी करून घ्यायची. साधक या नात्याने आपली शांती, आपली स्वस्थता, आपलं समाधान बिघडू न देणे कोणत्याही परिस्थितीत, हे मला साधकाचं स्वतःचं काम आहे. ते मला माझा आनंद स्थिती सापेक्ष, मनुष्य सापेक्ष किंवा काळ सापेक्ष नसावा, तो निरपेक्ष असावा. तेव्हा सदा वसंतम हृदयात विंदे, माझ्या हृदयामध्ये नेहमी वसंत फुललेला असावा. असा जर मी आनंदाचा वसंत माझ्या हृदयात फुललेला असेल तर झाले जन्माचे सार्थक. निर्गुण आत्मा आपणच एक, परंतु हा विवेक पाहिलाची पाहावा. हा विवेक करण्यासाठी माझा हट्टच असावा आणि तो हट्ट पूर्ण करण्याचा आग्रह माझा नेहमी असावा. साधक म्हणून आपला हा आग्रहच असावा आणि तो आग्रह निश्चयात बदलण्यासाठी वासनेचे बीज मला ज्ञानाग्नीमध्ये भाजून टाकावे लागते.
जर वासना असेल तर मी रजगुणाकडे तमगुणाकडे जायला वेळ लागत नाही. म्हणून हा निश्चय पक्का होण्यासाठी मला वासनेचे बीज भाजून टाकावे लागेल. आमच्या गावकडे ह्याला श्री गुरूंची भट्टी म्हणतात. ज्ञानाग्नी श्री गुरूंजवळ असतो. अग्नी म्हणजे भट्टी, जसं आपण फुटाणे वगैरे भाजल्या जातात ना, तो अग्नी असतो, त्याला भट्टी म्हणतात. आणि ज्ञानाचा अग्नी श्री गुरूंजवळ असतो. म्हणून याला ज्ञानाग्नी मध्ये आपला वासनेचे बीज भाजून टाकले तेव्हा ऐसी जो व्हावी जीविका विरक्ती जगदाधिका कोणे विषयांची हाका मग ऐकू न येत. मग विषयांची हाका ऐकू येत नाही. आणि जर असे करताना 3 गुण मध्ये 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 ते पहिल्याच्या आपल्या पूर्वजन्मीच्या याच्याने हे 3 गुण त्रास देतीलच. कितीही आपण गुणातीत व्हायचं आहे आणि हे 3 त्रास द्यायला आले तर त्यासाठी विवेक वैराग्य हे आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. जे सौभाग्य भाग्यवंत जनी त्याशी सद्गुरु सखी जननी विवेक वैराग्य घेऊन फणी जो त्रिगुणांची वेणी उगवितो. म्हणजे ह्या त्रिगुणांची नाथ महाराजांनी याला वेणी म्हटलं आहे. आणि तो गुंता होऊन जातो. तो गुंता काढण्यासाठी श्री गुरु विवेक आणि वैराग्याची तेलफणी येऊन मला त्याच्यातून बाहेर काढतात. आणि त्यासाठी त्यांनी आणि हे सगळं निश्चय मला करून घ्यायचंच आहे. कारण श्री गुरूंचं प्रेम मला मिळवायचं आहे. माझ्या अभ्यासाने मी साधक म्हणून मी माझ्या श्री गुरूंचा आवडता शिष्य मला व्हायचा. माझ्या या अभ्यासाने त्यांच्या हृदयामध्ये प्रेम श्रवलं पाहिजे. आणि जे आत्मतत्व आहे मग मला ते कळेल किंवा असी पदाचा अनुभव तेव्हा मी घेऊ शकतो. कितीही अभ्यास केला पण श्री गुरूंच्या कृपेशिवाय ते घेता येत नाही. आणि ते त्यांच्या हृदयात प्रेमाने श्रवते तेव्हा ते देतात. आणि तो मला मिळावा ह्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. परमपूज्य काकांनी ही आपली प्रसन्नता टिकवण्यासाठी नियमच सांगून दिलेले आहेत की कायम गुणांची वाटणी लक्षातच ठेवायची. म्हणजे या गुणांचा गुंता होऊ द्यायचा नाही. आणि दुसरं म्हटलं आहे प्रारब्ध अनिवार्य आहे, ते भोगणेच आहे, आनंदाने ते भोगावं. आणि तिसरं म्हटलं आहे भोवतालच्या जगाचं मिथ्यत्व. किती हे मोठं जग आपल्याला म्हणजे काही आपल्याला त्याचं घेणं देणं नसते. 5-50 जण आपल्या जगामध्ये असते. हे लहानशा जग सुद्धा निश्चयाने ते मिथ्यत्व बुद्धी मी टिकवून ठेवायची. आणि चौथं म्हटलं आहे आत्मानस्तु कामाय सर्व प्रियम भक्ती. हे 4 नियम साधकाने आपल्या आतमध्ये पक्के घोटून ठेवावे असं डॉक्टर काकांची शिकवण आहे असं ते म्हणतात. आणि त्यासाठी ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य पाळावी. म्हणजे ही 4 पथ्य आपल्याला पाळणं गरजेचंच आहे आणि ते मी पाळावे. अशा रीतीने स्वाध्यायासनम चैव वाङ्मयं तप उच्यते. म्हणजे हे वाणीचं तप, मनप्रसाद सौम्यत्व, मात्मनं विनिग्रह. हे मौन म्हणजे मानस्तप. आणि आता आपण दानाकडे वळूया. दान हे फळाची किंवा परतीची अपेक्षा न ठेवताच करायचं. हे सूत्रच मला हाती ठेवायचं आहे. आणि मुक्त होण्यासाठीच, हे मुक्तीचं फळ मिळवण्यासाठीच मला करायचं आहे. आणि हे पण कोठवर ठेवायचं? मुक्त होईपर्यंत हे मला जपायचं आहे. म्हणजे मुमुक्षुत्व. मुमुक्षुत्व हे संवादी फळ आहे. मुक्ती हे सुद्धा संवादी फळ आहे, ते मी जपायचं. आणि विसंवादी फळ म्हणजेच मोक्षाचे मूळ हेतूशी प्रामाणिक नसणारे जे मूळ आहे त्याच्यातून त्या हेतूला तडा देणारे जे असेल ते विसंवादी फळापासून मी दूर आहे. आणि जेव्हा दान सत्पात्रांच्या घरी जाऊन पवित्र ठिकाणी पर्वणीच्या काळी सत्कार पूर्वक दिलं जाते तेव्हाच ते दान सात्विक दान असते. म्हणून ह्या दानाचा सदुपयोग होईल ते अशाच ठिकाणी द्यायचं. आणि पवित्र ठिकाणी त्याच्या घरी जाऊन, म्हणजे तो दान घेणारा माझ्यावर उपकार करत आहे या भावनेने द्यायचं. म्हणजे ते सात्विक दान दिले जाते.
आणि हे दान दिल्याने मला नावलौकिक मिळेल अशी काहीतरी भावना असेल तर ते राजस होऊन जातं. आणि अवहेलना करून कोणाला तरी त्रास देऊन जर ते दिलं गेलं असेल तर ते तामस दान. म्हणून साधक या नात्याने मी राजस तामस दान कटाक्षाने टाळावेत आणि सात्विक दानासाठीच मी नेहमी तयार राहावं किंवा त्याकडेच मी लक्ष द्यावं. अशा रीतीने आपण श्रद्धा, आहार, यज्ञ, तप आणि दान एवढे आपण बघितलं. आता या अध्यायामध्ये शेवटी ओम तत्सत हे फार महत्वाचे या अध्यायाची खासियतच आहे. ओम तत्सत सांगितलं आहे. त्याचे यांत्रिकीकरण हे आपल्याला सगळ्यांना माहितही आहे, पण त्याचं यांत्रिकीकरण न होण्यासाठी अजून एकदा थोडस आपण याचा विचार बघूया. ओम तत्सत आचार्यांनी याला ओम तत्सत ह्या ब्रह्माच्या नावाला स्तुतीपद संबोधले आहे. म्हणजेच ओम ची स्तुती करण्यासाठी हा भाग सांगितलेला आहे. शास्त्रामध्ये अर्थवाद असे याला म्हणतात आणि या विचाराला अर्थवादात्मक विचार किंवा स्तुतीपद विचार सुद्धा. असा हा विचार म्हणजेच जो प्रघात आपल्या गीतेमध्ये पडलेला आहे, प्रत्येक अध्यायाच्या शेवटी याच विचाराने पडलेला आहे. ओम तत्सदिती अमुक अमुक अध्याय अशा जो समाप्तीला सांगण्याचा जो हा प्रघात ह्याच्यासाठीच पडलेला आहे. आणि ह्याची साधना सांगताना परमपूज्य काका म्हणतात, कोणतेही कर्म करावे करण्याच्या पहिले म्हणजे अगोदर कर्म करत असताना आणि कर्माच्या शेवटी ओम तत्सत म्हणावं. जे काका डॉक्टर काकांच्या सहवासात किंवा संगतीत राहिले असेल, आपल्याला सगळ्यांना माहित आहे की डॉक्टर काका नेहमी ओम तत्सत म्हणत असतात. तसंच आपणही आपली सवय पाडून घ्यावी आणि ते करावं. आणि यालाच विनियोग असं शास्त्रीय नाव आहे. त्याने काय होते की आपण जीव मात्र आहोत. या कर्मामध्ये काहीतरी अपूर्णता राहिली असेल, काहीतरी चूक झाली असेल आणि ती होण्याची शक्यता आहे, ती पूर्णत्वेला जावी म्हणून ओम तत्सत यानेच ते सुरू करायचं. कर्माच्या आरंभी सुद्धा, मध्ये सुद्धा आणि शेवटी सुद्धा असं. आणि अजून एक विचार म्हणजे ओम तत्सत, हरिओम तत्सत अशी म्हणण्याची सवय आपण आपल्याला लावली. ती कशासाठी? ओम म्हणजे हे मांगल्याचं प्रतीक आहे. आपण पूजेमध्ये वगैरे ओम वगैरे दारावर ओमची जी प्रथा आहे ते मांगल्याचं प्रतीक आहे म्हणून ओम आहे. आणि तत् म्हणजे मोक्षार्थी आणि सत म्हणजे वाईटाकडून चांगल्याकडे जाण्याची प्रक्रिया सूचित केल्या जाते म्हणून ओम तत्सत म्हणण्याचा प्रघात आहे. आणि ती सवय आपणही डॉक्टर काकांसारखी आपणही लावून घ्यावी म्हणजे पूर्णतेकडे आणि वाईटाकडून चांगल्याकडे जाण्याची ही सूचना आपल्याला सुद्धा येईल. आणि अशा रीतीने ओंकार उच्चाराने कर्माचा आरंभ केला आणि तत् उच्चाराने ब्रह्माला समर्पण ते होते, पण निव्वळ कर्माची समर्पण भावना होते. हा कर्म करणारा जीव तसा वेगळा राहून जातो. ते कर्म सुद्धा ब्रह्मार्पण होते, कर्म सुद्धा स्वच्छ शुद्ध होते, पण कर्म करणारा जीव तसा राहतो. इथं द्वैताची थोडी प्रचिती येते. म्हणून ते कर्म अंगभूत होण्यासाठी या गुणातून मी करता आहे यातून सुटण्यासाठी हा भाव सुद्धा शिल्लक न राहिला पाहिजे. त्यासाठी कर्म सत आणि असत ही धारणा सुद्धा निघून गेली पाहिजे. असा ओमने तत्च्या मदतीने आणि ओमच सत शब्द आणि तेव्हाच मी करता आहे असं ते कर्म अंगभूत होऊन जाईल आणि त्यातून हा करता पण निघून जाईल. अशा रीतीने जो तो निघतो तेव्हाच ते कर्म सांग कर्म होईल आणि अंगभूत होईल, साधू होईल आणि सगुण होईल. असे 3 काम इथं होऊन जाते. म्हणजे ते कर्म सांग कर्मही होईल, साधू कर्मही होईल आणि सगुण कर्म. म्हणून ओम तत्सत सांगितल्या गेलेलं आहे. ओम तत्सत हे एक नाम म्हणजे परब्रह्माच्या गाभाऱ्यात असं जेव्हा होते ते परब्रह्माच्या गाभाऱ्यात निघते, आपल्याला घेऊन जाते
आणि तिथं प्रगट करते आणि त्या नामीच्या बोधात आपण जातो. म्हणून ओम तत्सत या 3 अक्षरांचं नाम न समजता ते परब्रह्मच आहे असंच समजावं आणि मी तो जाणून तेच नामोच्चार करीत राहावं. म्हणजे कर्म ब्रह्मरूप होऊन त्यात जे न्यून पूर्ण कर्म आहे ते सुद्धा पूर्ण चालू राहतो. मग आचार्य इथं येथवर म्हणतात की मग ते यज्ञ कर्म दान सात्विक असो किंवा असात्विक अवगुणाने असतील तरी सुद्धा ते श्रद्धापूर्वक परमात्म्याच्या म्हणजे ओम तत्सत या 3 नामाच्या प्रयोगाने जर केलं तर ते सात्विकच होऊन जाते आणि अशा नामोच्चाराचं हे फळ येते म्हणजे आपल्याला प्रचिती मिळते. संक्षेपात आपण या अध्यायामध्ये यज्ञ हे शास्त्रोक्तच असले पाहिजे तेव्हाच ते सात्विक होते. चला लावलेला आहे की शास्त्रोक्तच झालं पाहिजे. शास्त्रोक्त यज्ञच अपेक्षित आहे आणि शारीरिक तप हे देवाच्या भजनासाठी, वाचिक तप म्हणजेच सत्य प्रिय आणि हितकारी बोलण्याबरोबर आणि अखंड भगवन नाम स्मरणासाठी आणि मानसिक तप प्रसन्नता शांतता टिकवून ठेवण्यासाठी अंतःकरणाच्या शुद्धीसाठी हे सात्विक तप असावे. अशा म्हणजे शारीरिक मानसिक वाचिक असे 3ही तप सात्विक असावे अशी भगवंताचा आग्रहच या अध्यायामध्ये आहे. आणि तो त्यासाठी आहार जेव्हा आपला साधा ताजा सकस आणि गरम असावा म्हणजे तो सात्विक होतो. दान सुद्धा सत्पात्रांच्या घरी जाऊन दिले गेले तरच ते सात्विक ज्ञान. आणि ते करीत असताना प्रमाद किंवा वैगुण्य राहण्याची शक्यता ओम तत्सत म्हणून म्हटलं तर ती कमी होऊन जाते. म्हणून कोणत्याही सात्विक कर्म करताना सुरुवातीला ओम या ब्रह्म नावाचा ध्यानपूर्वक उच्चार करावा आणि नंतर ब्रह्मार्पण होण्यासाठी तत्चा उच्चार आणि कर्मामधून त्या कर्मातील वैगुण्य जाण्यासाठी निषिद्ध तत्व असाधू तत्व न येण्यासाठी सत या ब्रह्म नावाचा प्रयोग करायचा. म्हणजेच भगवन नामापासून अश्रद्धेने किंवा तामस राजस श्रद्धेने केलेले अश्वमेघ यज्ञ का असोना किंवा कोणतेही मोठे मोठे कर्म केलेले असेल तरी त्या कर्माला मोक्ष तर काय स्वर्ग सुद्धा प्राप्त करून देत नाही. त्यासाठी कुठलीही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की ते ओम तत्सतनेच झालं पाहिजे. अशा रीतीने कुठलीही गोष्ट करायची असेल म्हणजे यज्ञ दान तप आहार ओम तत्सत इथे या अध्यायामध्ये महत्वाचं सांगितलं आहे. म्हणून कर्माचा कर्ता कर्माचे साधन आणि कर्माचे स्वरूप सात्विकच असावे हा या अध्यायाचा सार आहे. आणि त्यासाठी आचार प्रमाणभूत असावे. म्हणजे मी कोणाच्या प्रमाणाने कोणाच्या मागोवा घेऊन मी ते करावं तर मला ते समजत नसेल तर श्री गुरूंचे प्रमाण मानावं, त्यांच्या कृतीला प्रमाण मानावं, त्यांच्या वचनाला प्रमाण मानावं आणि मी सत्वगुणाला टिकून ठेव आणि असा सात्विक शास्त्रच माझं असावं आणि त्या शास्त्रानुसारीच सगळे कर्म असावे असा महत्वाचा कर्म निर्णय या अध्यायामध्ये भगवंताने दिलेला आहे. त्यासाठी प्रत्येक शब्द श्री गुरूंचा मी टिपून घ्यावा आणि नंतर त्या हिशोबानेच उच्चार आचार आणि विचार माझे असावे. म्हणजे सात्विकता टिकून ठेवण्यासाठी मला मदत होईल आणि मी सुद्धा सत्व गुणाकडे वाटचाल करेल आणि असी पदाकडे चा अनुभव घेईल. असं यासाठी या अध्यायाला सर्वसामान्य कर्मासंबंधी शास्त्रीय नियम सांगणारा हा अध्याय सांगितलेला आहे. आणि धार्मिक म्हणणाऱ्या लोकांनी हा निर्णय सुद्धा यज्ञ दान तपे म्हणजे मोठे मोठे जे आहेत ते सुद्धा नित्य नैमिकाधिक कर्म केली तर ते पुण्यजनक भगवत प्रसादजनक आणि चित्तशुद्धीजनक आणि मोक्षोपादक असावं. त्यासाठी श्री गुरूंचेच आपण आज्ञेत राहावं, त्यांचेच आपण आचार विचारांना आपण स्वतःकडे ठेवावे. अशा रीतीने आपण या अध्यायामध्ये यज्ञ दान तप श्रद्धा हे सात्विकच असावी असा निर्णय बघितला आहे.
ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवाभिरक्षितम्. ओम शांती शांती शांती. ओम श्री गुरुभ्यो नमः. झालेली सेवा श्री गुरूंच्या चरणी अर्पण करते. आपल्या सगळ्यांना नमस्कार करते. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी ताई. ताई राम ताई राम मयुरीताई रामकृष्ण रामकृष्ण हरी. हरी. राम